आज आपण बेसन ब्रेड टोस्ट बनवत आहोत. करायला एकदम सोप्पा आहे, अगदी पटकन तयार होतो. शिवाय यासाठी तेल पण खूप कमी लागतं. सकाळच्या नाश्त्यात बनवता येतो, मुलांना डब्यात देता येतो किंवा संध्याकाळच्या चहासोबत खायला सुद्धा एकदम मस्त आहे. तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, सविताच किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण आता इथं ब्रेड टोस्ट बनवत आहोत, बेसन ब्रेड टोस्ट. तर यासाठी आपल्याला ब्रेड लागणार आहेत. ब्रेड घेतले आहेत मी, लहान किंवा मोठ्या आकाराचे तुम्ही घेऊ शकता. तर यासाठी आता आपल्याला मिश्रण तयार करायचं आहे. मी 1 वाटी असं बेसन घेतलं आहे, म्हणजे चणा डाळीचं पीठ. तर हे सगळं एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे. 2 ते 3 चमचे असं तांदळाचं पीठ घेतलं आहे. वरून लेअर जे येते ते कुरकुरीत छान अशी लागते, क्रंची, त्यामुळं तांदळाचं पीठ टाकलं आहे. तर इथे लाल मिरची पावडर टाकली आहे 1 चमचाभर. अर्धा चमचा हळद टाकली आहे आणि थोडासा चाट मसाला किंवा आमचूर पावडर टाकू शकता तुम्ही 1 चमचाभर. तर इथं कोरडे मसाले आपण टाकून घेतले आहेत. तर तुम्ही आवडीनुसार टाकू शकता. इथं तुम्ही धना पावडर टाकू शकता. चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे. कोरडे मसाले छान असं मिक्स करून घेऊया. आवडीनुसार तुम्ही आमचूर पावडर किंवा चाट मसाला असं टाकू शकता, म्हणजे चटपटीत असे होतात. तर इथं जिरं टाकलं आहे मी अर्धा चमचा. तर आवडीनुसार आता आपण भाज्या टाकून घेऊया. टोमॅटो टाकलं आहे एकदम बारीक कट करून, आणि गाजर टाकलं आहे मी एकदम बारीक कट करून. 1 सिमला मिरची घेतली आहे एकदम बारीक कट करून. हिरव्या मिरच्या 2 घेतल्या आहेत कट करून, आणि कांदा 1 बारीक कट करून घेतला आहे. भाज्या जास्त घालायच्या नाहीत, प्रमाणातच घालायच्या. तर थोडं थोडं पाणी करून आपण हे मिश्रण घट्ट, अगोदर घट्ट तयार करायचं थोडं थोडं पाणी टाकून. नंतर आपल्याला हवं तसं सैलसर असं मिश्रण बनवून घ्यायचं. तर थोडं थोडं पाणी करून आपण हे मिश्रण तयार करून घेत आहोत, कारण गाठी होत नाहीत. एकदम पाणी जर घातलं तर ह्या बेसनच्या गाठी होऊ शकतात. त्यामुळं थोडं थोडं पाणी टाकून आपण हे मिश्रण तयार करून घेत आहोत. आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त मसाले टाकू शकता. जर लहान मुलांसाठी द्यायचं असेल तर तुम्ही हिरव्या मिरच्या नाही टाकल्यात तरीही चालेल. लाल मिरची पावडर कमी टाकली, कमी प्रमाणात, तरीही चालेल. तर अशा पद्धतीने सैलसर असं आपलं हे मिश्रण तयार झालं आहे. तर भाज्यासुद्धा आपण प्रमाणात टाकून घेतल्या आहेत, म्हणजे ब्रेडला छान चिटकून आपण जेव्हा तळून घेतो किंवा भाजून घेतो तेव्हा ह्या भाज्यासुद्धा लागतात. पाहू शकता मिश्रणात छान असं भाज्या लागल्या आहेत ब्रेडला. तर थोडंसं तेल टाकून घेतलं आहे. पॅनला सगळीकडून तेल लावून घेतलं आहे. तर तुम्ही आवडीनुसार कमी जास्त तेलात तळू शकता. तर थोडं तेल टाकून आपण हे ब्रेड छान असं भाजून घेत आहोत. मध्यम आचेवर आपल्याला हे ब्रेड भाजून घ्यायचे आहेत. आतपर्यंत सगळं हे बेसन कच्चं नाही राहिलं पाहिजे. मध्यम ते लहान आचेवर हे ब्रेड टोस्ट छान असं भाजून घ्यायचा. ह्या पद्धतीने बघू शकता लालसर रंग येईपर्यंत छान असा भाजून घ्यायचा. खूप छान लागतो. संध्याकाळच्या चहासोबत तुम्ही हा बेत करू शकता, किंवा सकाळच्या चहासोबत, किंवा लहान मुलांच्या डब्यात पटकन द्यायला हा ब्रेड टोस्ट तुम्ही बनवू शकता. आणि करायला सुद्धा एकदम सोप्पा आहे, ते झटपट तयार होतो. तर अशाच पद्धतीने आपण ह्या मिश्रणात अजून एक ब्रेड बुडवून पॅनमध्ये टाकून घेतला आहे. कमी तेल वापरलं आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जास्त तेल वापरू शकता. 1 चमचाभर तेलात हे ब्रेड टोस्ट छान असं भाजून निघतं. तर ह्या पद्धतीने छान असं खरपूस भाजून घ्यायचं दोन्ही बाजूने, म्हणजे छान लागतं हे. तर तुम्ही टोमॅटो सॉससोबत सुद्धा सर्व करू शकता. तर छान असं आपण हे ब्रेड टोस्ट भाजून घेतले आहेत. तर तुम्ही ह्या पद्धतीने बनवू शकता, किंवा ब्रेड जर मोठे असतील तर तुम्ही कट करून सुद्धा बुडवून बनवू शकता मिश्रणात ह्या. तर छान असं हे ब्रेड टोस्ट आपलं तयार आहे. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आता आपण टोमॅटो सॉससोबत सर्व करूया, किंवा चहासोबत सर्व करू शकता तुम्ही. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करा. सविताच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.